नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मी आज आलो आहे कुर्ली येथे। तर आज आपण मंदिराला भेट देणार आहे। तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, इकडे हे मंदिर आहे। हे माझ्या मागे तुम्ही बघू शकता, हे आहे हलसिद्धनाथ मंदिर कुर्ली या ठिकाणचं। तर आतमध्ये बघूया आता आपल्याला काय बघायला मिळते। तर मंदिर परिसरामध्ये आपण आलो की आपल्याला समोर हे पटांगण दिसते, सुशोभीकरण केलेले दिसते। मी त्या बाजूने आलोय, इकडे पाठीमागे असं मंदिर आहे। सुरुवातीलाच सभा मंडप आहे आणि आतमध्ये मंदिर आहे। इकडे आल्यानंतर आपल्याला सुरुवातीला इथं तुळशी वृंदावन दिसतं, त्यावरती सुंदर अशा देवांच्या प्रतिमा आहेत। मध्यभागी तुळस आहे आणि समोरच्या बाजूला छोटा नंदी आणि छोटी हनुमानाची मूर्ती दिसते। तर आता आपण आतमध्ये जाऊयात। इकडे पण आपल्याला एक खांब बघायला मिळतो। मंदिर तसं छोटंच आहे, आता मी आलोय मुख्य दरवाजापाशी आणि आतमध्ये आपण बघू शकतो श्री हलसिद्धनाथ यांची मूर्ती दिसते। मी या बाजूला तुम्ही बघू शकताय, इकडं श्री संत बाळगुंबा यांची प्रतिमा दिसते, वरती संभाजी महाराजांची प्रतिमा दिसते आणि त्याच्यावरती बघितलं तर प्रभू श्रीरामांची मूर्ती आणि बाजूला हत्तीचं एक सुंदर शिल्प दिसते। आणि ह्या बाजूला तुम्ही बघितला तर इकडे श्री हलसिद्धनाथांची प्रतिमा दिसते आणि वरच्या बाजूला हत्तीची मूर्ती दिसते। हे आहे आतमधलं गर्भगृह। तर अशा पद्धतीने हे मंदिर आहे। ही आहे मंदिराची समोरील संपूर्ण बाजू। आणि थोडं आपण आता मागची बाजू पाहूयात। ही आहे मंदिराची मागची बाजू। संपूर्ण मंदिराच्या भोवती हे असं सुशोभीकरण केलेलं दिसतंय आपल्याला। आणि आता मी आलोय मंदिराच्या मुख्य बाजूला। आणि हा आहे मंदिराचा कळस। तर अगदी छोटंसं मंदिर आहे आणि मंदिर तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंट करून कळवा। बाजूला सुंदर अशी झाडे आहे आणि खूप प्रदूषणमुक्त असं इथला परिसर आहे। समोर आपल्याला उंच असं पिंपळाचं झाड दिसते। तर हे होतं छोटंसं मंदिर, श्री हलसिद्धनाथ मंदिर कुर्ली या ठिकाणचं। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल आणि जे कोणी नवीन असेल
त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.